यावेळेस मात्र चेंडू हवेत. खूप सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. चेंडू चिटकलाय. वंडी. एक धाव घोषित. पंचांचा इशारा एक धाव घोषित असल्याचा. अरविंद राणा यांना 3 बॉल 3 षटकारांसाठी शुभम बर्गे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. यावेळेस मात्र खूप सुरेख चेंडू घोषित क्षेत्रात खेळून काढला जातोय. मंगेश साळुंके यांच्या मार्फत. यावेळेस मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा मानस. सुरेख असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण. तिसरा धाव घेण्याचा मानस आणि तोही देखील पूर्ण होतोय. तीन धावा मिळवण्यात निश्चितच यशस्वी होत आहेत मंगेश साळुंके व सोनू. या ठिकाणी आपल्याला सुपर किंग संघाचे संघ मालक हर्षद जगताप यांच्याकडून पारितोषिक येत आहे. कोणताही गोलंदाज जर लगातार 3 विकेट घेतो तर त्याला रोख रक्कम 5000चं पारितोषिक पुकारण्यात आले. संघाचे मालक हर्षद जगताप यांच्याकडून. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. सोनू यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार. 3 षटकार जर सोनू यांनी मारले तर त्यांना शुभम बर्गे यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. यामध्ये जो संघ विजय होईल तो धुरंधर जुईनगर धुरंधर या संघाबरोबर फायनल्स मध्ये खेळेल. धावसंख्या होती ती 11. पहिले षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. जुईनगर सुपर किंग. यावेळेस मात्र सुरेख असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सुनील सावंत यांचं. निश्चितच त्या ठिकाणी 3 धावा रोखण्यात यशस्वी ठरतायत. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते 12. 3-4 भरून ठेव दादा. आता मात्र पुढचा चेंडू आदित्य याचा. मंगेश सामना करेल. बघूया काय करतो मंगेश. आणि लेग साईडच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने पटकावला. हवेत चेंडू आहे. फिल्डर येते बॉल खाली पण मिस फिल्डिंग होते आणि बॉल आणि यशस्वी होते बॉल अडवण्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. चांगला फॉलोअप मानायला लागेल मंगेश याचा. आणि या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत होती 14. अविनाशजी काय सांगाल? लायन्स हा संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो? बघा पाहायला गेलं तर दोन्ही संघ मातब्बर आहेत. त्यामुळे सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाचं बोलण्यात आलं तर दोन्ही नावाजलेले खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत. मंगेश साळुंके आणि सोनू या दोघांचं नाव देखील नवी मुंबई क्रिकेटमध्ये घेतलं जातं. त्याचप्रमाणे गोलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये देखील नावाजलेले खेळाडू आहेत. निवोदित खेळाडू आहेत. सागर चारी आहेत. आदित्य आहे ज्याने पहिलं गोलंदाजी हाताळली. गोलंदाजी करण्याचा त्याचा अंदाज थोडासा काही चुकला त्यामुळे एक षटकार खाल्ला त्यांनी. परंतु
चांगलं षटक मानावं लागेल. पॉवर प्लेमध्ये 14 धावांची खर्च केल्यात त्यांनी पहिल्या षटकामध्ये. पण हा सामना थोडा अटीतटीचा राहील कारण की दोन्ही संघ मातब्बर आहेत. निश्चितच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेले आहे. ते गोलंदाजाचे नाव चेक. गोलंदाजाचे नाव? मी विनंती करेल सुपर किंग संघ आपला 12वा खेळाडू इथे पोहोचलेला नाहीये. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये, पण आम्हाला खेळाडूंची नावं तुम्ही कळवायची. सुनील सावंत वैयक्तिक पहिले व सांघिक दुसरे षटक घेऊन आले ते सुनील सावंत. सानपाडा रॉयल्स 40+ संघातून खेळतात सुनील सावंत. एक मातब्बर असे गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू सुनील सावंत. व्यवस्थित स्ट्रॅटेजी करतात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन देखील तेवढ्याच काटेकोरपणे करतात सुनील सावंत. पाहूयात आपल्या संघाला आज आपलं योगदान कितपत देतात सुनील सावंत. यावेळेस मात्र चेंडू आहे तर क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू एक धाव निश्चितच या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 15. बाळगोपाळ मित्रमंडळ आयोजित माननीय श्री हरीश शिंगवले पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवला जातोय. जुईनगर चॅलेंजर्स व जुईनगर लायन्स या दोन्ही मातब्बर संघांमध्ये. अविनाशजी, आपण काय बोलाल या स्पर्धेबद्दल, नियोजनाबद्दल? आपण स्वतः देखील या नियोजन समितीमध्ये होतात. आपल्याला काय चॅलेंजेस या ठिकाणी फेस करावे लागले, तसेच आपला अनुभव देखील कसा होता? नक्कीच तुषारजी, मी इकडे नक्कीच काही नावं घेईन. सर्वात प्रथम बाळगोपाळ मित्रमंडळ यांचे खरंच कौतुक केले पाहिजे, कारण काय गेले 10-15 दिवस त्यांनी खरंच इथे मोठी मेहनत घेतलेली आहे. आणि ही टुर्नामेंट हे जुईनगर प्रीमियर लीग कसं यशस्वी पार पाडता येईल याचं हे एकच उद्देश आणि हे एकच ध्येय आपल्या मित्रमंडळ बाळगोपाळ मित्रमंडळाचं होतं. आणि त्यामागे एक नाही तर दोन नाही तर पूर्ण मित्रमंडळ जे आपलं बाळगोपाळ जुईनगर मित्रमंडळ त्यांचं सहकार्य लागलंय. सगळ्यांनी इकडे सहभाग दाखवलाय आणि नक्कीच ही टुर्नामेंट आतापर्यंत तरी असं वाटतं की मोठी म्हणजे एक यशस्वी टुर्नामेंट म्हणून सध्या तरी ठरली जाते. निश्चितच संपूर्ण बाळगोपाळ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आभार मानावं लागेल. खूप यशस्वीरित्या ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली. दरम्यान जाऊयात आमचे मित्र सानपाड्यातील एक प्रसिद्ध समालोचक विवेकजी गव्हाणे यांच्या सुमधुर वाणीतून आपण पुढील समालोचन ऐकूयात. चला वळूया मैदानामध्ये. धावसंख्या पोहोचली ती 17. दुसरं षटक चालू असताना सुनील सावंत, एक जुईनगर मधले नावाजलेले खेळाडू, एक जिद्दी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख केली जाते असे सुनील सावंत एक अष्टपैलू खेळाडू दुसरं षटक घेऊन येत आहेत. आणि त्यांच्याच समोर एक नावाजलेला खेळाडू मंगेश साळुंके, जे एक नवीन क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे. बघूया काय करतात पुढच्या चेंडूवरती. आणि लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक आणि विनोद गायकवाड होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थ्रो मात्र थोडासा चुकला. गोलंदाज काय थ्रो कलेक्ट करू शकला नाही. इथे धावचित करण्याची संधी जरूर प्राप्त झाली होती, परंतु मिळते 1 रन मंगेश आणि त्यांच्या संघाला. धावसंख्या पोहोचली 18. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या सेमीफायनलचा थरार आपल्या समोर येतोय. सुनील सावंत पुन्हा आपल्या मार्कवरती सामना करतोय. सोनू, एक नवीन आयकॉन म्हणून खेळणारा खेळाडू सोनू स्ट्राईकवर आणि लेग साईडच्या मिड विकेटच्या दिशेने आणि हा एक उत्कृष्ट असा फटका त्यांचा बघायला मिळतोय. आणि हा 4 धावा मिळतात या चेंडूवरती. संघाची धावसंख्या पोहोचली ती 22. कोणताही फलंदाज बाद नाही झालेला आहे अजून. आणि दुसरं षटक संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. बिनबाद 22. हॅलो, विश्वातील सर्वात महान राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत
नवी मुंबई शहरात सानपाडा येथे रंगतोय क्रिकेटचा आखाडा. बाळ गोपाळ मित्र मंडळ आयोजित आणि माननीय हरीश इंगवले पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग JPL 2026 पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यातच एवढा असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद तसेच तमाम खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचं आणि चाहत्यांचं आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. आपण आता अनुभवतात सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार हाय व्होल्टेज ड्रामा. जुईनगर सुपर किंग्स विरुद्ध जुईनगर लायन्स. जुईनगर लायन्स टीम वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट आणि दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा सजल्या आहेत 22. 2 ओव्हर्स गॉन 22 फॉर विदाउट एनी लॉस. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलं ऑन साईडला. बॉलरचं नाव काय? बॉलर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन किशन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. बघा, या गोलंदाजाचं खरंच कौतुक केलं पाहिजे. मगाशी जेव्हा बॉल आउटचा सामना झाला तेव्हा ह्याच गोलंदाजाने प्रथम एसटी उडवल्या होत्या आणि त्यांच्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. तोच तो गोलंदाज सध्या प्रगतीपथावर आणि हा एक धावाचा फटका मारलाय अरविंद राणा यांच्याकडून आणि एक धाव मिळते या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24, बिनबाद 24. तिसरं षटक चालू असताना तिसरं षटक प्रगतीपथावर. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॉल आणि बॅटचा संपर्क मात्र म्हणावा तसा झाला नाही. बॉल लॉफ झाला होता पण लँडेड इन नो बाउंड्री. या वेळेला मात्र मोठा फटका अँड इट क्लिअर्स द बाउंड्री लाईन. इट क्लिअर्स द डिफेन्स लाईन. वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. खणखणीत चौकार. रन येतात 4. काय फटका खेळलाय बघा. या ग्राउंडचा जर तुम्ही विचार केला तर लेफ्ट हँडेड बॅट्समनला त्यांच्या लेग साईडला एक ॲडव्हान्टेज म्हणून बघितलं जातं, परंतु इथे लेफ्ट हँडेड बॅट्समनने एक कव्हरच्या दिशेने एक उत्कृष्ट असा फटका खेळला जिकडे क्षेत्ररक्षक कुठलाही रचला नव्हता. क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्याकडून चुकी होते, परंतु जर फटका बघितला तर अतिउत्तम फटका होता आणि त्याच्यावर मिळतात तब्बल 4 धावा. नक्कीच मंगेशच्या बॅटमधनं आला मोठा तडाखा. खणखणीत चौकार आणि या 4 धावांनीशी फलक धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पोहोचते 28. बिनबाद 28. तिसरं षटक प्रगतीपथावर. खरोखरच हाय व्होल्टेज ड्रामा आणि क्रिकेटचा एक थरार आपण या ठिकाणी अनुभव. या वेळेला पुन्हा एकदा लॉंगोच्या दिशेने आणि या वेळेला मात्र झेल सुटलाय. खरोखरच एक नामी संधी होती, सुवर्ण संधी होती, पण या वेळेला मात्र थोडीफार चूक लॉंगांच्या फिल्डरकडनं. यालाच बोलतात प्रेशर. सेकंड सेमीफायनलचा सामना चालू आहे, यालाच बोलतात प्रेशर. एक चांगला क्षेत्ररक्षक सुनील सावंत तिकडे तैनात होता मात्र त्याच्याकडून तो झेल सोडण्यात आलाय आणि हा जीवनदान बघूया किती महागात पडतोय तो सुपर किंग संघाला. यावेळी मात्र स्क्वेअर कट केलाय आणि बॉल गोज टू डिक्लेअर झोन. पंच एका धावेचा इशारा करतात. 1ने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते 30. 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाउट एनी लॉस ऑफ एनी विकेट. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. धावफलकावर सजल्या 30 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. सलामीची जोडी, एक अभेद्य अशी पार्टनरशिप त्यांनी केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका पण बॅट आणि बॉलचा संपर्क म्हणावा तसा नाही. बॉल इज लँडेड इन नो मॅन रिजन. आणि दरम्यानच्या काळात 2 धावा कम्फर्टेबली कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1-1 माफ करा. 1ने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते 31. नक्कीच त्या ठिकाणी एक संधी निर्माण झाली होती आणि खेळाडू होता अरविंद राणा सोनू, एक जो नवी मुंबई आयकॉन म्हणून खेळतो आपल्या नवी मुंबई क्रिकेट क्षेत्रामध्ये. मात्र रक्षकाकडून तिकडे दखल घेण्यात आली नाही आणि हा एक चान्स होता, एक संधी होती पहिल्या विकेटची, मात्र ती अयशस्वी ठरते आणि धावसंख्या मिळते ती 1. आणि पुन्हा एकदा पुढच्या षटकामध्ये अरविंद राणा पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय आणि त्याच्याच समोर तो तेवढाच देखील एक निवोदित खेळाडू आदित्य गोलंदाजी करेल. पाहूया कोण जिंकतोय हा थरार
सेकंड सेमीफायनलचा षटक नंबर 4 घेऊन आला आदित्य, सामना करतोय अरविंद राणा. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू, यावेळेला मात्र खणखणीत षटकार, सीमा रेषा पार, डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय खणखणीत षटकार. खरोखरच अरविंदच्या बॅट मधनं येतोय खणखणीत फटका, खणखणीत तडाखा. धावा येतात 6 आणि 6 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते 37 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. खरोखरच JPL चं पहिलंच पर्व आहे आणि या पहिल्या पर्वामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतात. फलंदाजाची आक्रमकता बघितली आपण, गोलंदाजाची अचूकता बघितली, क्षेत्ररक्षकाची चपळाई बघितली. तसेच काल आपण ह्या एका सामन्यामध्ये खिलाडू वृत्ती पाहिली आणि पंचांचा निर्णयाचा एक आदर, म्हणजे खरोखरच एक म्हणतात ना, एक सर्व गुण संपन्न अशी एक स्पर्धा आपल्या सर्वांना ह्या ठिकाणी अनुभवायला मिळते. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि सेमीफायनल नंबर 2चा एक थरार, एक रोमांचक थरार, हाय व्होल्टेज ड्रामा आपण या ठिकाणी पाहतोय. जुईनगर लायन्स विरुद्ध जुईनगर सुपर किंग्स. नक्कीच एक उत्कृष्ट असा फटका मारला होता सोनू. काहीसा नाराज होता आपल्यावरती, कारण काय ग्रुप स्टेजच्या, लीग स्टेजच्या मॅचमध्ये त्याच्याकडून तशी पाहिजे तशी फलंदाजी झाली नव्हती. मात्र एक महत्त्वपूर्ण उपांत्य फेरी सामन्यामध्ये सोनूच्या बॅटमधून आला एक खणखणी षटकार. यावेळेला फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस, इट क्लिअर्स द बाउंड्री लाईन अँड दॅट गोज फॉर 4. With this 4, scoreboard moves to the 41. 41 runs on the scoreboard without any loss. 4th over is in progress. खरोखरच जुईनगर लायन्स संघाची एक आक्रमक अशी सुरुवात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फुलटॉस, आय एम द बॉस, डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दमदार षटकार, सीमा रेषा पार. का मला आयकॉन म्हणून निवड केलंय, का मला एका संघ मालकाने माझ्यावरती भरोसा दाखवला, ते मात्र सिद्ध करताना अरविंद राणा सोनू यांच्या बॅटमधून येतोय तिसरा षटकार. या खेळीमधला तिसरा षटकार आणि या ओव्हरमध्ये त्यांनी पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत षटकार मारला, दुसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार आणि आता मात्र फुलटॉस चेंडू जो त्यांनी सोडला नाही आणि जो फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. आदित्य थोडासा प्रेशरमध्ये दिसतोय, भलेही तो नवीन खेळाडू असेल पण त्याच्या मनामध्ये देखील जिद्द आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होते, आदित्य कमबॅक करेल किंवा सोनू पुन्हा एकदा त्याच्यावरती प्रहार करेल. पाहिला जाऊया पुढचा चेंडू, आदित्य याचा सोनू सामना करेल. खरोखरच अगदी बरोबर म्हणालात. क्रिकेट हा खेळ क्षणाक्षणाला बदलत जातो, आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. यावेळेला पुन्हा एकदा पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दमदार षटकार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंगचं एक प्रदर्शन सोनू मार्फत आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो आणि सेमीफायनल काय असते हा सांगणारा हा षटकार होता. खरोखरच जुईनगर सुपर किंग्सला या ठिकाणी कमबॅक करावं लागेल, पुनरागमन करावं लागेल. धावसंख्या पोहोचते 53, 53 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. धाव फलकावर धावा साधल्या 53 आणि अजूनही एकही गडी बाद करता आला नाहीये. खरोखरच माझ्या मते पहिल्यांदाच घडलंय या स्पर्धेत की एखादा संघ 50 पार करतोय आणि त्याचा एकही विकेट गेला नाहीये. या ठिकाणी एक बक्षिसाचं पारितोषिक पुकारण्यात येत आहे सोनू यांच्यासाठी. जर या चेंडूवरती षटकार लगावला तर जय हिंद मित्र मंडळाकडून 2000चं पारितोषिक त्यांना घोषित करण्यात आलं होतं. मात्र ती संधी मात्र गमावली आहे आणि हा चेंडूवाला निर्धाव, एक तेरी तो एक मेरी असं आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. आदित्य देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, भले तो प्रेशरमध्ये असेल आणि त्यांनी 2 षटकार खाल्ले असतील, मात्र तो सुद्धा देखील दाखवतोय की मी पण काय कमी नाही आहे. पुढचा चेंडू 6वा चेंडू आदित्याचा, सोनू काय करतोय बघूया. ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि तो समोर तटकवलाय, एक मात्र रन रोखू शकत नाहीये आणि या ठिकाणी 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 54.
खरोखरच आदित्यने शेवटच्या 2 बॉलवर एक छोटंसं कमबॅक केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक डॉट बॉल गुडलेन बॉल टाकला आणि शेवटच्या बॉलवर बॉलरचं नाव काय? जुईनगर सुपर किंग्स मंगेश. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मंगेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. हाणामारीचं षटक, टार्गेट डिसाइड करणारं षटक. लेट्स सी व्हॉट जुईनगर लायन्स टीम इज गोना डू, हाऊ मच रन दे आर गोना स्कोर इन दिस ओव्हर. वी आर गोना विटनेस दॅट. या ठिकाणी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे सोनू यासाठी. 3 षटकारांसाठी त्यांना 3000 रुपयाचं पारितोषिक पुकारण्यात आलंय आणि पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती त्यांनी प्रहार केलाय आणि लॉंग ऑनच्या दिशेने जो क्षेत्र मोठा मानला जातो त्या ठिकाणी त्यांनी एक ठणठणीत षटकार ठोकवलाय. मंगेश याच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवरती सोनू याचा एक उत्कृष्ट फटका आणि धावा मिळतात त्या 6. खरोखरच क्षेत्र लॉंग ऑन असो, डीप विकेट असो, स्क्वेअर लेग असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी सोनूने षटकार मारलाय आणि जवळजवळ तब्बल 4 षटकार मारलेत आणि या षटकारांची धावफलक पोहोचतोय 60. या वेळेला मात्र प्रेशर बिल्डअप होत आहे. मंगेशवर प्रेशर बिल्ड होत आहे आणि हा वाईट बॉल. वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती खेळतोय अरविंद राणा उर्फ सोनू. पाहूया या ठिकाणी 50 धावांची आपली पारी तो करतोय की नाही. आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय, पुन्हा एकदा तिकडे क्षेत्ररक्षक चुकतोय आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकीमुळे मात्र दुसरी धाव घेताना धाव बाद होतो तो मंगेश साळुंके. त्यांनी देखील एक उत्कृष्ट फलंदाजीचा नजारा या ठिकाणी दाखवला. मात्र धावचीत होत आहेत ते आणि पहिला धक्का पडतोय तो जुईनगर लायन्स या संघाला. पहिला धक्का, पहिला गडी बाद रनआउटच्या स्वरूपात. दरम्यानच्या काळात या ठिकाणी आमचे मार्गदर्शक नेहमीच आमच्या हाकेला धावून येणारे सन्माननीय अमृतजी ढवळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया स्थानापन्न व्हायचंय. नेहमीच आमच्यासाठी धावून येणारे अमृतजी ढवळे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी अविनाश बिरामणे यांना विनंती करतो की कृपया नितीनजी बोरले यांना विनंती करतो की कृपया अमृतजी ढवळे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा. मॅचच्या दिशेने वळूया. वैयक्तिक 44 धावांना खेळतो, यावेळेला ड्राईव्ह केलाय. Umpire has declared 1 run. With this run, Sonu moves on 45. वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय. 46. बघूया या स्पर्धेतलं पहिलं एकमेव अर्धशतक येतंय का सोनूच्या बॅट मधनं. यावेळेला फुलटॉस चेंडू. व्हॉट अ शॉट. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय खणखणीत षटकार, सीमा रेषा पार. आणि या षटकार रेषेने सोनूने हाफ सेंचुरी या ठिकाणी साजरी केली आहे. वेल डन सोनू, कॉंग्रॅच्युलेशन. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं सोनूच्या तडाखेबाज शॉटने आलंय. $69 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. यावेळेला गुडलँड बॉल बीट्स द बॅट्समन. फार क्वचित आपल्याला पाहायला मिळतं की सोनू बीट होतोय. दरम्यानच्या काळात पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी किरण पाटील यांना विनंती करतो की पाटील साहेब यांचा सन्मान करायचा आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स विच इज गोना डिसाइड द टार्गेट. लेट्स सी व्हॉट सोनू इज गोना डू. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका विच क्लिअर्स द बाउंड्री डिफेन्स लाईन अँड मॅक्सिमम हिट. सीमा रेषा पार खणखणी षटकार. आणि धावफलक पोचतोय, धावफलक धावतोय, पळतोय. धावफलक पोचलाय 75. 75 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. जोशी साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांना देखील विनंती कृपया आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सोनू प्रेक्षकांना बॅट दाखवायची आहे. 58 रन्स केल्यात तू. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. व्हॉट अ इनिंग.
गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर सोनू. तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय शिवाजीराव शिंदे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील यांना विनंती करतो की कृपया आपण शिंदे काकांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सोनू यांनी जी 50 मारली त्याबद्दल संघमालक सन्माननीय हरीशजी गवले साहेब यांच्याकडून त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. जुईनगर लायन्स संघाने निर्धारित 5 षटकात 75 धावा केल्यात आणि जुईनगर सुपर किंग्स संघाला हा सामना जिंकायचा असेल, खिशात घालायचा असेल तर निर्धारित 5 षटकात 30 चेंडूमध्ये 76 धावांची खेळी करावी लागेल. 76 रन नीडेड फ्रॉम 30 बॉल्स in order to win this match. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसो आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, जाणता राजा श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत नवी मुंबई मध्ये सानपाडा येथे रंगतोय क्रिकेटचा इतिहास, क्रिकेटचा आखाडा. खरोखरच क्रिकेटच्या ह्या खेळात तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला आत्मविश्वास हवा, आणि जर तुम्हाला आत्मविश्वास हवा तर तुम्हाला राजे शिवछत्रपतींचा इतिहास माहित असायला हवा. पंच विनंती आहे, कृपया लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. शॅडो अर्धी मैदानात आलेली आहे, त्यामुळे पुढील सामना खेळवण्यास त्रास होऊ शकतो. जुईनगर लायन्स संघाला विनंती आहे, कृपया लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. जुईनगर लायन्स संघ खरोखरच मेक इट लिटिल फास्ट. जुईनगर लायन्सच्या कर्णधाराला विनंती आहे. चला, जुईनगर सुपर किंग्स आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. जुईनगर सुपर किंग्सचा 12वा खेळाडू जुईनगर सुपर किंग्सचा एक अष्टपैलू खेळाडू सुनील सावंतजी. जुईनगर सुपर किंग्सची सलामीची जोडी सागर आणि विनोद मैदानात दाखल होत असताना, चला मेक इट लिटिल फास्ट. पंचाचा पण या ठिकाणी इशारा येतोय, फार उशीर होतोय. जुईनगर सुपर किंग्सची सलामीची जोडी सागर आणि विनोद मैदानाचा ताबा घेत असताना, निर्धारित 5 षटकात 76 धावांचं आव्हान, 76 रन्स नीडेड फ्रॉम 30 बॉल्स. आणि नक्कीच जुईनगर सुपर किंगकडे ती क्षमता आहे, ती कॅपॅबिलिटी आहे. तर खरोखरच हा जो सेमीफायनलचा थरार, एक रोमांचक सामना, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. वी आर गोना विटनेस this high voltage drama semi-final number 2 between Zuinagar Super Kings and Zuinagar Lions. Zuinagar Lions score 75 runs.
पॉवर प्लेचं षटक. मंगेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. थांबा जरा 2 मिनिटं. काय झालं, काय गडबड आहे? तू काय म्हणतो? खरोखरच मगाशी मी म्हणत होतो, JPL च्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. फलंदाजाची आक्रमकता, गोलंदाजाची अचूकता, खिलाडू वृत्ती, पंचांचा निर्णयाचा सन्मान. यावेळेला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय ऑन साइडच्या दिशेने. ओ हो, इट क्लिअर्स द बाउंड्री. खणखणीत चौकार. वॉट अ स्टार्ट, वॉट अ स्टार्ट. 4 धावांनिशी इनिंगचा या ठिकाणी श्री गणेशा होतोय. कोणी मारला? सागरच्या बॅट मधनं येतो एक मोठा तडाखा. धावा येतात 4. खरोखरच आक्रमक अशी सुरुवात. आणि जुईनगर सुपर किंग्सला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना 76 धावा हव्यात. 30 चेंडूमध्ये 76 धावा. 76 रन्स नीडेड फ्रॉम 30 बॉल्स. आणि पॉवर प्लेच्या षटकांचा त्याने पुरेपूर असा वापर केला पाहिजे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण यावेळेला फटका फसतोय. बॅट चिकाडा घेऊन बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 5 बिन बाद 5. जर जुईनगर सुपर किंग्सला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर असा वापर करता आला पाहिजे आणि मोठे फटके मारावेत लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावीच लागतील. जवळजवळ 14च्या सरासरीने त्यांना हे आव्हान चेस करायचंय. प्रत्येक षटकामागे जवळजवळ तब्बल 14 धावा जुईनगर सुपर किंग्स संघाला या ठिकाणी कराव्या लागतील. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस, पण ह्या वेळेला मात्र डॉट बॉल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू बाहेर आहेत. एक आहे लॉंग ऑनला, दुसरा आहे डीप मिड विकेटला. बाकी सर्व खेळाडू 38 सर्कल मध्ये. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळलाय. अँड बॉल विल गो टू डिक्लेअर झोन. अँड विथ दिस रन स्कोर बोर्ड मूव टू 6 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. धावफलकावर धावा असतात 6. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. ही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे, समसमान आहे. आणि बघूया पॉवर प्लेच्या षटकात जुईनगर सुपर किंगचे फलंदाज काय करतात. यावेळेला मात्र फटका जातोय डिक्लेअर झोन मध्ये. फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि एकच धाव मिळते. एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आणि मंगेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला, पण त्यानंतर चौकार आला, माफ करा, पण त्यानंतर त्याने जवळजवळ जुईनगर सुपर किंगच्या फलंदाजांना शांत ठेवलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावेळेला मात्र दिशा भरकटते. आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट +1.
76 रन्स नीडेड फ्रॉम 30 बॉल्स. पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू बीट्स द बॅट्समन. निर्धाव चेंडू डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धाव फलकावर धावा सदल्यात 9. फर्स्ट ओव्हर गॉन 9 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. आणि 76 धावांचं आव्हान जुईनगर लायन्स या संघाने ठेवलंय जुईनगर सुपर किंग्ज या संघासमोर. काय खेळी केली होती अरविंद राणा सोनू यांनी. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती सामना करेल विनोद आणि पहिलाच ओव्हर पिच चेंडू लॉंगांच्या दिशेने तटकवला विनोद यांनी. आणि तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसल्यामुळे धावसंख्या मिळतील तब्बल त्या 4. खरोखरच धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. खरोखरच पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर असा वापर जुईनगर सुपर किंगच्या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल जेणेकरून ते ह्या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या करतील 2 षटकामध्ये आणि त्यांना हे 76 धावांचं आव्हान हे ते लिलया पेलवू शकतात. त्यासाठी त्यांना मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागतील. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील अंतिम षटकातील शेवटचे 5 चेंडू. यावेळेला मात्र दिशा कुठेतरी भरकटते आउटसाइड द लेग स्टंप. पंच महोदय इशारा करतात वाईटचा आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते 14 बिनबाद 14. पुढचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. खरोखर जुईनगर लायनच्या दोन्ही गोलंदाजांनी या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन आणि एक कधी फास्ट टाकतोय तर कधी स्लोवर 1 जेणेकरून फलंदाजांना त्याचा अचूक असा अंदाज बांधता येत नाहीये आणि थोडंफार प्रमाणात का होईना फलंदाजांना पॉवर प्लेच्या षटकात शांत ठेवलं असं म्हटलं तरी वावगट ठरणार नाही. बघूया. आता मात्र स्ट्राईक वर ते सागर एक जुईनगर मधला नावाजलेला खेळाडू ज्याच्या नावाची नेहमी दखल घेतली जाते आणि शॉर्ट बॉल टाकलाय सोनू यांनी आणि तो ऑफ साईडच्या दिशेने जिकडे पुन्हा एकदा कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही त्या ठिकाणी खेळलाय आणि धावसंख्या मिळवतोय 4. सागरच्या बॅटमधून येतोय एक करकरीत दणदणीत चौकार. खरोखरच एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये मारलेला हा एक दमदार चौकार आणि या चौकारानिशी धावसंख्या पुढे पळते धावते. धावसंख्या पोहोचते 19 बिनबाद 19. तू शेर तो मे 1.25 शेर असं सांगणारा चौकार. बघूया गोलंदाज बॉलर पुनरागमन कमबॅक करतोय का पुढच्या चेंडूवर डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पण या वेळेला मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा चेंडू हो बीट्स द बॅट्समॅन. पुन्हा एकदा सेम रिझल्ट डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता मात्र पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. या वेळेला मात्र मोठा फटका. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत सागर. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. सागरच्या बॅटमधनं येतोय मोठा तडाखा का बॉलर करतोय बॅट्समनला पुन्हा एकदा बीट. लेट्स सी व्हॉट इज गोना हॅपन. ओहो या वेळेला मात्र स्लोवर मी मगाशीच म्हणालो होतो गतीमध्ये परिवर्तन करण्यामध्ये जुईनगर लायन्स टीमच्या बॉलरने एक सुंदर असा खेळ केलाय आणि खरोखरच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. आणि पॉवर प्लेच्या या महागड्या षटकामध्ये महागडं नाही कंजूस षटक म्हणावं लागेल कारण फक्त धावफलकावर धावा सजल्यात 19. 2 ओव्हर्स गॉन 19 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. आता मात्र 3 षटकामध्ये 57 धावा. 57 रन्स नीडेड फ्रॉम 18 बॉल्स. 19-57 19च्या सरासरीने या ठिकाणी जुईनगर सुपर किंग्स संघाला खेळ करावा लागेल आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे कॅलिब्रेशन आहे कॅपॅबिलिटी आहे. अखूट टप्प्याचा चेंडू या वेळेला मात्र पुश केलाय. जंटल पुश हळुवारपणे पुश केलाय आणि बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या पुढे जाते पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते 20 बिनबाद 20. 2-3 षटकार ह्या मॅचची कहाणी बदलू शकतात.
बघूया ते येतात का. हो हो, या वेळेला मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलाय चेंडू आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि धावसंख्या पोहोचते 21 बिनबाद 21. खरोखरच आता मात्र जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे ना ती एकदम दमदार असणार आहे. एक मजेदार लढत पाहायला मिळणार आहे. एका साईडला आपण मंगेश साळुंके यांना पाहतोय तर त्यांच्या समोर सागर चारी यांना पाहतोय. बघूया काय करतोय सागर आणि काय फटका खेळलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, जिकडे खेळाडूला कोणतीही संधी नव्हती. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झाले आणि उत्कृष्ट असा झेल घेतला अरविंद याने आणि एक सफलता मिळवतोय मंगेश आपल्या संघासाठी. आणि एक महत्त्वाचा खेळाडू सागर जो कर्णधार देखील होता आपल्या संघाचा तो बाद होतोय आणि काहीसा निराश देखील पाहायला मिळतोय, कारण की त्याच्या मनामध्ये कॅल्क्युलेशन चालू होते. कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता तो मात्र अयशस्वी होतोय आणि सागर इकडे आपला विकेट गमावतोय. सुपर किंग्स संघाला पहिला धक्का मिळतोय. सेकंड सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय, लायन्स वर्सेस सुपर किंग्स. खरोखरच मोठा फटका होता, पण तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि सागर तंबूत परतताना बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का, पहिला गडी बाद. बॅटर कोण आहे? बॅटरचं नाव काय? नवीन बॅटर खरोखर सुनील सावंत सरांना प्रमोट व्हायला हवं होतं. किशन, सागरची जागा घेतोय किशन. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. तिसरं षटक प्रगतीपथावर. अकुट टप्प्याचा चेंडू. या वेळेला मात्र सेम रिझल्ट, बीट्स द बॅट्समन, डॉट बॉल. खरोखरच स्पेस मध्ये एक व्हेरिएशन जुईनगर लायनच्या गोलंदाजांनी काहीस सुपर किंगच्या फलंदाज या वेळेला मात्र स्क्वेअर कट केला आणि टू द प्लेयर आणि ही एक सुंदर असा नेत्रदीपक असा झेल या ठिकाणी टिपलाय आणि दुसरा धक्का, दुसरा गडी बाद. बॅक टू द पेव्हिलियन. खरोखरच जुईनगर लायन्स संघाने एक अष्टपैलू कामगिरी केली. एक जबरदस्त असा बॅटिंगच्या माध्यमातून एक निर्धारित 5 षटकामध्ये 75 धावा त्यांनी केल्या होत्या आणि आता एक नियंत्रबद्ध गोलंदाजी आणि तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण, काहीशी अष्टपैलू कामगिरी जुईनगर लायन्स संघ करताना आपल्याला पाहावयास मिळतंय, अनुभवायस मिळतंय. एक सुंदर असा खेळ. अजूनही जुईनगर सुपर किंग्स संघ ह्या सामन्यात आहे. अजूनही दोन्ही संघाला समसमान संधी आहे. मॅच बॅलन्स आहे. बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटीज. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत रिझल्ट बद्दल न बोललेलंच ठीक. या वेळेला फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस. फटका सजवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धावा मिळते. एक धावेवर समाधान. बॅटर नवीन बॅटरचं नाव काय? सुनील, राहुल. आता मात्र जुईनगर सुपर किंगच्या दोन्ही फलंदाजांना रिस्क घ्यावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावीच लागेल. अन्यथा ही मॅच पूर्णपणे जुईनगर लायन्स संघाकडे, त्यांच्या संघाकडे वळली जाईल. बॉलर प्रकाश. किशन आणि राहुल खेळतोय ना. सानपाडा उपशहर प्रमुख सन्माननीय अजयजी पवार साहेब, आपणास विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. यावेळेला मोठा फटका फसलाय आणि झेल बाद. अजयजी पवार साहेब, आपणास विनंती आहे कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. चौथा धक्का, चौथा गडी बाद. बॅक टू द पेव्हिलियन. आणि खरोखरच किती रन झाले? 22. 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. 4th ओव्हर इज इन प्रोग्रेस. आणि खरोखरच हा सामना कुठेतरी जुईनगर लायन्स या संघाकडे झुकतोय असं काहीसं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतंय. पण जुईनगर सुपर किंगच्या फलंदाजामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. चौकार आणि षटकारांची जर आतिषबाजी झाली
तर नक्कीच जुईनगर सुपर किंग्स संघ सुद्धा हा सामना खिशात घालू शकतो, जिंकू शकतो. यावेळेला मोठा फटका, लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला मोठा फटका, सुनीलच्या बॅटमधनं येतोय मोठा फटका, पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. 1 धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 23. 4-23. या वेळेला मात्र लॉफ्ट केलाय and it clears the boundary line defense. That goes maximum hit. सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. विनोदच्या बॅट मधनं येतो एक धडाकेबाज, दणकेबाज, दणदणीत षटकार. आणि अजूनही आम्ही या मॅच मध्ये आहोत हे सांगणारा षटकार. आणि खरोखरच अजूनही एक षटकारांची आतिषबाजी झाली. ओ हो, या वेळेला मात्र बाउन्स झालाय बॉल आणि वाईटचा इशारा. बरोबर, एकदम धावसंख्या पोहोचते 30. 4-30. मोठा फटका, फटका फसतोय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र ताळमेळमध्ये गोंधळ आणि झेल, सोप्पा असा झेल या ठिकाणी टिपता आला नाहीये आणि विनोदला या ठिकाणी जीवनदान मिळाले. बघूया या जीवदानाचा काही तो फायदा उचलेल की नाही हे बघणं उत्सुक्याचं ठरेल. आता मात्र स्ट्राईकवर आहे सुनील सावंत, एक अष्टपैलू खेळाडू, जुईनगर आणि सानपाटा प्रभागामधले एक नावाजलेला फलंदाज आणि गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या वेळेला मात्र स्क्वेअर लाईन, बाउंड्री लाईनच्या दिशेने एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 1 धावसंख्या पुढे जाते, पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते 32. 32 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट्स अँड 4th ओव्हर इज इन प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. इट बीट्स द बॅट्समन. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 32. 4 बाद 32. शेवटच्या षटकामध्ये 44 धावांची आवश्यकता. 44 रन्स नीडेड फ्रॉम 6 बॉल. आता या सामन्यामध्ये काहीशी औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण स्टील जर गोलंदाजाने एकही वाईड आणि नो नाही टाकला तर हा सामना मात्र जुईनगर लायन्स टीमच्या खिशात आहे. पहिला चेंडू वाईड, डॉट बॉल, पंच, डॉट बॉल. ओके, आता मात्र शेवटच्या 5 चेंडूत 44 धावांची आवश्यकता. लेट्स सी व्हॉट सुनील सावंत इज गोना डू. यावेळेला मात्र बॉल काहीसा खालीच राहिलाय आणि रनआउट. 5वा धक्का, 5वा गडी बाद. जुईनगर सुपर किंग्सला 5वा धक्का. सुनील सावंत बॅक टू द पेव्हिलियन. जुईनगर लायन्स टीमचं करावं तेवढं कौतुक कमीच. एक आक्रमक फलंदाजी, नियंत्रबद्ध गोलंदाजी आणि तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण याच्या जोरावर या सामन्यामध्ये त्यांनी एक जोरदार अशी पकड जमवली. आणि या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही, कारण 4 चेंडूमध्ये विजयासाठी हव्यात 44 धावा. यावेळेला मात्र वाईट बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप, गिव्हन ॲज अ वाईड. जुईनगर धुरंधर संघाने अंतिम सामन्यात धडक मारलीये आणि या सामन्याचा विजेता जुईनगर धुरंधर संघाबरोबर अंतिम सामन्यामध्ये खेळ करेल. पुढचा चेंडू, या वेळेला फटका फसलाय. बघूया, बॉल इज लँडेड इन नो मॅन रिजन. 1 धाव मिळते. 3 चेंडू 44 धावा. 43 रन्स
3 balls. 2 ball. पुन्हा एकदा डॉट बॉल, गुड लाईन अँड लेंथ, गतीचं आणि टप्प्याचं एक असं अचूक असं मिश्रण अंबादासच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहावयास मिळतंय. एक नियंत्रबद्ध गोलंदाजी, एक गुड लाईन आणि लेंथ आणि पेस मध्ये पण व्हेरिएशन. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा यावेळेला मात्र फलंदाज बाद. 6वा धक्का. 1 2 33 runs on the scoreboard with loss of 5 wicket and last 2 delivery to go. 2 चेंडूमध्ये तब्बल हव्या 43 धावा. दरम्यानच्या काळात शिवसेनेचे एक मोठे नेते आणि शहर प्रमुख सन्माननीय प्रदीप दादा पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. आणि जुईनगर लायन्स टीमने हा सामना एक हाती जिंकला आहे. सेमीफायनल नंबर 2 चा थरार आणि जुईनगर लायन्स वॉन द मॅच विथ गुड मार्जिन ऍक्च्युअली. आणि आता अंतिम सामन्यात